धन्यवाद सर. यानंतर आपल्याशी परमेश्वर राठोड बोलतील. त्यांनी चाणक्य मंडलमध्ये UPSC स्पेशल मेन्सची बॅच केलेली आहे, ऑप्शनल पॉलिटिकल सायन्सची बॅच केलेली आहे आणि राज्यसेवेचे मुलाखतीचं मार्गदर्शन त्यांनी घेतलेलं आहे. BA पॉलिटिकल सायन्स असं त्यांचं शिक्षण आहे आणि आपल्याशी ते प्रचलित घडामोडींचा अभ्यास कसा करावा या विषयावर बोलतील. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तर बेसिकली करंट इव्हेंट्स, तर हे टॉपिक जर आपण बघितलं तर इम्पॉर्टन्स फॉर द प्रोसेस प्रत्येक तुम्ही प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यूपर्यंत हा टॉपिक तुम्हाला हेल्प करतो. तर करंट इव्हेंट्स करताना आपण प्रिपेअर कसं करावं, आणि जनरली असं होतं की आपण एखादं बुक्स वाचतो, आपल्याला वाटतं की करंट इव्हेंट आपलं होऊन जाईल. तर करंट इव्हेंट प्रिपरेशनची एक लॉंग ड्युरेशन ही एक प्रोसेस आहे. तुम्हाला एका दिवसात किंवा एक बुक वाचून तुमचं करंटवर होल्ड मिळणार नाही तुम्हाला. त्यासाठी मी कोणती स्ट्रॅटेजी वापरली किंवा जे आहे आपण करंटचे सोर्सेस जे करतो, जवळपास सगळे कॉमन सोर्सेस आपण वाचतो, डेली रीड वर्तमानपत्र आपण वाचतो. पण तरी काही जणांना जे प्रिलिमला 15 क्वेश्चन असतात आणि मेन्सला GS 1, 2, 3, 4 सगळ्या क्वेश्चन पेपरला आहे करंटचा, फक्त GS 2 आणि 3 हे खूप करंट बेसचे आहेत जरी पाहिले तर ती प्रिपरेशन कशी करावी सोर्सेस. तर पहिल्यांदा एक महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण न्यूजपेपर वाचतो, तर बरेच जण आता अलीकडच्या काळात असं झाले की आपला एक माइंडसेट झाला आहे की क्वेश्चन पेपर जर पाहिले तर जे लोकसत्ता किंवा आपले जे बाकीचे आहेत न्यूजपेपर 4-5 जे कोणी वेगवेगळे वाचत असाल तर त्यातले क्वेश्चन नसतातच, अशी एक आपली थिंकिंग डेव्हलप झाली, म्हणून आपण पेपर वाचत नाही. तर हे असं करू नका, हे चुकीचे आहे. जेव्हा तुम्ही वर्तमानपत्र रेग्युलर बेसिसवर फॉलो करता, हार्डली 1 तास तुम्ही न्यूजपेपर वाचायलाच पाहिजे एनीहाऊ. आणि त्यातले विशेष म्हणजे जे संपादकीय पेजेस आहेत ते अर्थसत्ता म्हणून जो पेज असतो त्यामध्ये इकॉनॉमी रिलेटेड काही न्यूज असतात, आणि इंटरनॅशनल आणि नॅशनल न्यूज, आणि स्पेसिफिक जे महाराष्ट्र रिलेटेड आहेत ते तर आहेच महत्त्वाचं. आता करंटचा अभ्यास करताना करंट आणि बेसिक हे लिंक कसं करावं. आता जर हे पाहिलं आपण, आता कालचंच 1 जुलैचं जर पाहिलं तर GSTला 1 वर्ष कंप्लीट झालं. तर GSTला 1 वर्ष कंप्लीट झालं तर आपण फक्त ते करंट वाचतो, तर फक्त पेपरमध्ये जे दिलं आहे ते न वाचता GST, मग GST काय इनडायरेक्ट टॅक्स आहे. मग आपण जो इकॉनॉमिक्समध्ये टॅक्स रिलेटेड टॉपिक जो वाचला होता, मग टॅक्स स्लॅब काय, टॅक्स स्ट्रक्चर काय आहेत, डायरेक्ट टॅक्सेस कोणते आहेत, इनडायरेक्ट टॅक्सेस कोणते आहेत. जेव्हा तुम्ही GSTचा अभ्यास करता तर त्यावेळेस त्या रिलेटेड जो बेसिक टॉपिक असेल म्हणजे टॅक्स स्ट्रक्चर, तर तो टॉपिक तुम्ही जर लगेच करून घेतला तर तुम्हाला GST एक्झॅक्ट काय आहे, म्हणजे GSTचे इम्पॅक्ट म्हणजे स्मॉल सेक्टरवर असतो किंवा जे आपले इंडियन इकॉनॉमीवर त्याचा इम्पॅक्ट काय झाला, पॉझिटिव्ज निगेटिव्ज, तर ह्या गोष्टी तुम्हाला कळायला हेल्प होते. त्यामुळं कोणताही करंट इव्हेंट जो करंटमध्ये असेल, समजा कालचा GST घेतला ते तर आहेच, त्याचं बेसिक्स. अगेन दुसरं जर आपण 1 जानेवारीचं जर हे बघितलं, भीमा कोरेगाव दंगलीचं दुर्दैवाने ते त्याचं दंगलीत हे झालं. तर भीमा कोरेगाव युद्ध 1818मध्ये झाला होता, तर त्याला 200 वर्षे कंप्लीट झाले होते. तर ज्यावेळेस ती घटना किंवा भीमा कोरेगाव हे इश्यू काय आहे, करंटची गोष्ट, त्याचं बेसिक्स आपण त्यावेळेसच करून घ्यायचं. म्हणजे भीमा कोरेगाव जे वार, तर त्या वारचं बेसिक, ते वार कुणाकुणामध्ये झालं, त्याचे पर्पज काय होते, कुणी जिंकलं ते युद्ध, तर ह्या गोष्टी करंट बेसिक हे सोबतच करणं गरजेचं आहे. आणि जर आता राज्यसेवेचं प्रिलिमचं जर पाहिलं तर ऑन ॲन ॲव्हरेज 15 क्वेश्चन्स येतात म्हणजे करंट इव्हेंटवर. तर 1 वर्ष अगोदर, म्हणजे जर आता आपली प्रिलिम नेक्स्ट इयरची प्रिलिम आत्तापासून तुम्हाला 1 वर्ष कंटिन्यू करंटचा अभ्यास करावा लागतो. मग त्यामुळे सोर्सेस न्यूजपेपर तुम्ही रिडिंग करता, वेगवेगळे मॅगझिन्स आहेत, त्यानंतर आपलं लोकराज्य मॅगझिन आहे ते पण चांगलं आहे, म्हणजे मेन्सला बरेच क्वेश्चन लोकराज्यमधून डायरेक्ट घेतलेले असतात. आता GS 2, GS 3 हे टॉपिक जे करंट आहे, मागं डायरेक्ट इलेक्शन, सरपंच डायरेक्ट इलेक्शन झाले, तर त्यासंबंधी जी कमिटी होती, पोपटराव पवार हे एक होते मेंबर आणि सुधीर ठाकरे, तर त्या कमिटीसंबंधित अभ्यास करणं, त्यांचे रिकमेंडेशन्स काय होते, मग ते तुम्ही जेव्हा डायरेक्ट इलेक्शनचं वाचतं त्यावेळेसच पंचायत राज हा घटक व्यवस्थित करून घेणं. तर ह्या गोष्टी आहेत करंट वाचताना. अगेन बेसिक्स अगोदर व्यवस्थित करायचं, त्या करंट रिलेटेड जे असेल, मग तुम्ही विकिपीडियाचा वापर करू शकता किंवा तुमच्याजवळ जे बुक्स आहे तुम्ही त्याचा वापर केला तरी चालेल. पंचायत राज सगळा टॉपिक व्यवस्थित जे आणि विशेष म्हणजे प्रत्येक करंट हे करताना क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायचे.
त्या गोष्टीवर किंवा त्याच टॉपिकवर क्वेश्चन्स कसे विचारलेले आहेत, MCQ प्रॅक्टिस, सगळे इंटरलिंकिंग प्रोसेस आहे. बेसिक, करंट आणि MCQ प्रॅक्टिस हे सगळं करताना सिलेबस आपल्याला कंटिन्यू आपल्यासोबत सिलेबसची कॉपी सोबत ठेवा आणि सिलेबस पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जेव्हा पेपर वाचतो किंवा कोणती घटना, जेव्हा मॅगझिन, आता मार्केटमध्ये खूप सोर्सेस अवेलेबल आहेत, आपल्याला कळत नाही की आपण त्यातलं काय घ्यावं किंवा काय वाचायचं नाही, काय इम्पॉर्टंट आहे, काय अनइम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सिलेबस तुम्हाला पाठ असला पाहिजे. सिलेबस जर तुम्हाला पाठ असला तर तुमची जी अभ्यासाची जी एक पर्टिक्युलरिटी म्हणतो ना आपण, तुम्हाला सिलेक्टिव्ह करता येतं की इम्पॉर्टंट काय आहे, ह्यातलं काय घ्यायचं आहे आणि काय नाही. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की करंटच्या नोट्स प्रिपेअर कराव्यात का, तर माझं असं म्हणणं आहे की करंटचे काही सिलेक्टिव्ह टॉपिक आहेत की तुम्हाला ते वाटतं की खूपच इम्पॉर्टंट आहे आणि जनरली हे कुठं कवर होणार नाही, तर त्या टॉपिकवर तुम्ही शॉर्ट नोट्स बनवा. आणि नोट्स अशा नसायला पाहिजेत की आपण नंतर नोट्स वाचताना पण कंटाळायला पाहिजे. मिनिमम जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याचे फक्त हेडिंग्स किंवा आपण जर पाहिलं 2-4 महिन्यापूर्वी नॅशनल OBC कमिशनला घटनात्मक दर्जा देण्यासाठी गव्हर्नमेंटनी लोकसभेत बिल पास केला. तर नॅशनल OBC कमिशन संबंधित त्याचे आर्टिकल्स, घटनादुरुस्ती विधेयक कितवा होता किंवा घटनादुरुस्ती झाली तर किंवा घटनादुरुस्तीची प्रक्रिया काय, ह्या गोष्टी फक्त तुम्ही एक शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. तो तुमचा टॉपिक तिथं प्रिपेअर होऊन जातो. आता GS2चं झालं. त्यानंतर GS3 HR HRD ह्यामध्ये पण करंटचा सिलेबस खूप आहे, जे विविध स्कीम आहेत, पॉलिसीज. तर GS3 पूर्ण करंट बेस पेपर आहे. जर आपण पाहिलं तर तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन हे करंट रिलेटेड असतात. मग त्यातले पॉलिसीचं स्टडी करताना त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, पॉलिसी कोणत्या इयरची, समजा नॅशनल हेल्थ पॉलिसी आता लास्ट इयरला आपण जर पाहिली 2017ची आहे, त्याच्या अगोदर कोणत्या वेळेस, म्हणजे ही 3री पॉलिसी आहे, अगोदर कोणत्या पहिली आणि दुसरी कोणत्या वर्षी हे केली गेली, सध्याची जी पॉलिसी आहे त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत किंवा काही टार्गेट ठेवलेत का गव्हर्नमेंटने, ब्रॉड ऑब्जेक्टिव्ह, शॉर्ट टर्म टार्गेट, लॉंग टर्म टार्गेट. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते नोट्समध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि अगेन एक GS4मध्ये इकॉनॉमिक्स. तर जेव्हा आपण बजेट दरवर्षी गव्हर्नमेंट, आता तर 1 फेब्रुवारी ह्या वर्षी बजेट हे केला मांडला, तर बजेटची प्रोसेस काय आहे, जेव्हा बजेट मांडलं जातं तर त्यामध्ये बजेटच्या तरतुदी, कोणत्या सेक्टरला अलोकेशन्स काय आहेत, हा पण करंटचाच भाग आहे. तर त्यावेळेस बजेट घटनेत कोणत्या कलमा अंडर येतो, तर ते कलम, बजेटमध्ये काही नवीन स्कीम आहेत का, म्हणजे ह्यावेळेस आयुष्मान भारत होती, तर आयुष्मान भारत ह्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, भारतातली किती लोकसंख्या त्यांनी कव्हर केलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नोट्समध्ये असणं गरजेचं आहे. ते पण खूप शॉर्ट फॉर्ममध्ये पाहिजेत, म्हणजे नोट्स बल्की नाही व्हायला पाहिजेत, ती एक तुम्ही काळजी घ्या. ओके, एवढंच आहे. फक्त 2-3 गोष्टी व्यवस्थित फॉलो करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की करंट ही एक बुक वाचून तुमचं करंट प्रिपेअर होणार नाही, ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. त्यामुळं रेग्युलर न्यूजपेपर, एक मंथली जे तुम्ही मॅगझिन वाचत असाल ते मॅगझिन, आणि तिसरं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आणि MCQ भरपूर प्रॅक्टिस करा. त्यामुळे तुमचं करंटवर होल्ड होईल. थँक्यू.